जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोद येथे दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडलाय. पुणे येथून जळगावकडे जाणारी एक खासगी बस रस्त्यावरून जात असलेल्या बैलगाडीवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की बैलगाडीचे मोठे नुकसान झालेत. तसेच बैलगाडीवरील शेतकरी गंभीर जखमी झालाय. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. स्थानिकांनी तत्काळ जखमी शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केलेत. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा परिसर छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या नॅशनल हायवे मार्गावरती वारंवार इथे घटना घडत आहे. तरी प्रशासनाने यावरती लक्ष द्यावे. इथे झेडपी शाळा आणि माध्यमिक शाळा यांचे जवळपास 2000 ते 1000 असे 3000 विद्यार्थी रोज प्रवास करतात. यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर यावरती लक्ष द्यावे. ही जी घटना झाली आहे त्यामध्ये थोडशाने एक व्यक्ती बचावला आहे आणि 2 ते 3 गाड्यांचा मोठा ऍक्सिडेंट झाला आहे. यासाठी प्रशासनाने जागोजागी थोडेसे मोठे प्रतिरोधक बनवावे ही प्रशासनाला विनंती करतो. संभाजीनगर जळगाव महामार्गावरती वाहतुकीच्या ठिकाणी हा तो अपघात झालेला आहे. असे छोटे मोठे अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत. परिसरातील 20 ते 25 खेड्यापाड्यावरनं विद्यार्थी या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयासाठी या ठिकाणी येत असतात. असे अनेक प्रकारचे अपघात या ठिकाणी घडतात आणि कुठलाही प्रशासनाचा कर्मचारी किंवा या ठिकाणी उपलब्ध नसतो. तर प्रशासनाला एक विनंती आहे की आपण जर या ठिकाणी प्रतिरोधक बसले तर किमान होणारे जे अपघात आहेत, जे जीवितहानी आहे, हे 100% या ठिकाणी थांबणार आहे. आज काही वेळापूर्वी पेपर पण आहे आणि या ठिकाणी एवढी गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत की अनेक विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेला या परीक्षेसाठी मुकावं लागणार आहे. उलटची माझी प्रशासन हीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी ब्रेकर बसवून ह्या होणाऱ्या अपघातापासून नागरिकांना विद्यार्थ्यांना सुटका द्यायची. रस्त्यावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. अपघातानंतर बराच वेळ पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही काळाकरिता परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.